हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आली आहे मी पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर. ज्यांना ट्रेक करून वर नाही यायचं त्यांना गाडी ऑलमोस्ट वरपर्यंत आणता येते. पार्किंग पण इथे खूप मोठी आहे. फक्त गाडीवर आणण्याआधी आपल्याला खाली 4 टॅक्सीज फी भरावी लागते, जे एका 2 व्हीलरसाठी 50 रुपीज आहे, तर 4 व्हीलरसाठी 100 रुपीज. तर हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे, पुणे दरवाजा. पुणे गावातून जेव्हा आपण किल्ल्यावर येतो तेव्हा ह्या दरवाजातून येतो, त्यामुळे ह्याला पुणे दरवाजा म्हणतात अशी माहिती इथे दिलेली आहे. पुणे दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे. त्याच्याच पुढे 100 मीटर अंतरावर दुसरा दरवाजा आहे. तर इथे एकूण 3 पुणे दरवाजा आहेत, तर एक कल्याण दरवाजा आहे जो कल्याण गावाकडून आल्यावर लागतो, आणि हा आहे तो तिसरा पुणे दरवाजा. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तोफखाना आहे. गडावर जिथे तिथे जागेचे बोर्ड्स लावलेले आहेत. इथे एक बोर्ड आहे, त्यावर लिहिलंय घोड्याची पागा, म्हणजे ह्या जागेवर आधी घोडे बांधले जायचे. तर हे टिळक निवासस्थान आहे. बाळ गंगाधर टिळक इथे राहायला यायचे. इथे माहिती दिलेली आहे की रामलाल नंदलाल नाईक यांच्याकडून टिळकांनी हे घर घेतलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये ते इथे राहायला यायचे. 1915 मध्ये इथे बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी यांची भेटही झाली होती. इकडे खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत. मस्त अशा थंडगार वातावरणात आम्ही गरमागरम भजी खाल्ली. त्यात इथलं दही पण खूप फेमस आहे, सो तेही खाल्लं. त्यानंतर आम्ही निघालो कल्याण दरवाजाकडे, आणि तिथे तुम्ही बघू शकता हा कल्याण दरवाजा आहे. एवढं उतरून आपल्याला तिथे खाली जावं लागणार आहे. भगवा ही झाली पळवली आणि तुझ्या रक्ताचा कलर कुठलाही पासपोर्ट, त्या पासपोर्ट काय तर भगवा ते इथे एक छोटंसं मारुती मंदिर आहे. तिथून थोडे पुढे गेल्यानंतर अमृतेश्वर भैरव मंदिर आहे. आधी हे मंदिर खूप मोठं होतं, पण कालांतराने हे एवढंच राहिलंय. इथे बोर्ड लावलेला आहे आणि त्यावर लिहिले तानाजी मालुसरे स्मारक. आज जाताना इथे आधी आपल्याला बाहेर चप्पल, शूज वगैरे काढून आज जावं लागतं. सिंहगड किल्ल्याचं आधी नाव कोंढाणा होतं, परंतु जेव्हा मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्यासोबत भीषण युद्ध चालू असताना तानाजी मालुसरे हे वीरमरण पावले, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दुःखी होऊन म्हणाले होते, गड आला पण सिंह गेला, आणि मग त्यानंतर गडाला नाव पडले सिंहगड. युद्धात तानाजी मालुसरे यांनी त्यांचा हात गमावला होता, ती ही जागा इथे आहे. गडावर बरेच टाके बनवलेले आहेत आणि ह्याला हत्ती टाके असे नाव दिलेले आहे, कारण सैन्याजवळ जे हत्ती असायचे त्यांची तहान भागवण्यासाठी हे टाके बनवले गेले होते. तसेच हे देव टाके आहे, ह्याचं पाणी आजपर्यंतही कधी आटलेलं नाही आहे. तेव्हाच्या काळात आणि आजही ह्या टाक्याचा उपयोग माणसांची तहान भागवण्यासाठी होतो. या टाक्याचे पाणी विदाऊट फिल्टरही खूप शुद्ध आहे आणि अत्यंत थंड व पाण्याची चव गोड आहे. ही समाधी राजाराम महाराज यांची आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र होते.
किल्ल्यावर कोंढाणेश्वर मंदिरही आहे. ही जागा सनसेट पॉईंट म्हणून ओळखली जाते. मस्त मस्त व्ह्यूज बघत बघत आणि माहिती घेत घेत आम्ही पूर्ण किल्ला फिरलो आणि पार्किंगमध्ये आलो. पूर्ण किल्ला फिरायला आपले ऑलमोस्ट 6 ते 7 तास जातात. गड उतरून खाली आलं की खडकवासला धरण आहे, तिथेही आम्ही थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर दुसऱ्या स्पॉटवर गेलो. त्याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.